नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हमी भावाने कापूस विक्रीसाठी नोंदणी कशी करायची. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचे. प्ले स्टोअरमध्ये टाकायचे कपास किसान ॲप. नंतर तुम्हाला इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल केल्याच्या नंतर ओपनवर क्लिक करायचे. नंतर तुम्हाला इतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल. ते ओ टी पी जनरेट OTPवर क्लिक करून ओ टी पी टाकायचा आहे. नंतर ओ टी पी टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला रजिस्टर नाऊ वर क्लिक करायचे. तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट तुमचं नाव टाकायचं आहे, स्वतःचं नाव टाकायचं आहे. नंतर खाली वडिलाचं नाव टाकायचं आहे. नंतर खाली तुम्हाला जेंडर म्हणून सिलेक्ट करायचं आहे. नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची, जन्मतारीख टाकायची. यानंतर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची, जसं ओपन, OBC. नंतर तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे इथे. नंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि खाली तुम्हाला तुमचा ॲड्रेस पूर्ण फिल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या जमिनीचे डिटेल्स द्यायचे. तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचा राज्य निवडायचं आहे, नंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं हे मंडळ निवडायचं आहे. नंतर तुमचं गाव निवडायचं आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला मार्केट निवडायचं, जिथे तुम्हाला कापूस विक्री करायचा आहे. नंतर तुम्हाला फार्मर टाईप म्हणजे तुमची स्वतःची शेती की रेंटनी आहे म्हणजे. नंतर तुम्हाला इथे 7/12चा हे टाकायचं आहे, सर्वे नंबर टाकायचा आहे. आणि परत इथे तुम्हाला टाईप ऑफ जमिनीचा टाईप हेक्टर किंवा एकरमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि किती कापूस आहे तर ते टाईप करायचं आहे तुम्हाला. मध्ये खाली क्रॉपचा टाईप सिलेक्ट करायचा आहे, जसं ट्रॅडिशनल क्रॉप किती एकर आहे असं टाकायचं आहे डिटेल्स. आणि खाली तुम्हाला तुमचा आधार कार्डचा फोटो आणि शेतकऱ्याचा फोटो अपलोड करायचा आहे इमेजमध्ये. आणि नंतर तुम्हाला खाली 7/12चा फोटो अपलोड करायचा आहे PDF मध्ये. आणि शेवटी तुम्हाला रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. नंतर तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल. थँक्यू.